बघू शकता मैत्रिणींनो, तुमच्याकडे सुद्धा अशी कॉटनची डबल कलरची साडी असेल तर त्याचा रियूज आयडिया कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमधून दाखवून दिलेला आहे। आणि कस्टमर एकदम हॅप्पी आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल ते कस्टमरला एकदम छान असा हा ड्रेस वन पीस आवडलेला आहे। हा ड्रेस कसा स्टिच करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आहे। आणि व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की किती कापड वापरलेलं आहे, कसं माप घ्यायचं काय नाही, हे सगळं आपण त्यामध्ये सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हे बघू शकता, इथं मी साडी घेतलेली आहे। साडी आहे डबल कलरची आणि त्यामध्ये 2 कलर आहेत। आणि साडीची सुरुवातीला मी उंची मोजून घेतलेली आहे, किती आहे ती। आणि जे लाइनिंग आहेत, रेषा आहेत, तर त्या आहेत आडव्या, त्यामुळं अंब्रेला ड्रेस असा बसत नव्हता किंवा दिसायलाही योग्य वाटला नसता। त्यामुळं डायरेक्ट प्लेटेड ड्रेस आपण स्टिच केलेला आहे। त्यासाठी इथे अस्तर घेतलेला आहे, क्रेपचा अस्तर आहे, बटर क्रेपचं। आणि इथे 4 मीटर अस्तर घेतलेला आहे खालच्या भागासाठी आणि वरच्या चोली पार्टसाठी कॉटनचा अस्तर वापरलेला आहे। आणि दोन्ही अस्तर वेगळे दिसत असतील कारण साडीच आपली 2 कलरची आहे, त्यामुळे वेगवेगळं पार्ट आपण वापरलेला आहे। कॉटनचा अस्तर घेतलेला आहे इथे मी 1 मीटर। आणि बघू शकता कॉटनचे अस्तर जे आहे तर ते मी डबल 4 फोल्डमध्ये म्हणजे 4 फोल्डमध्ये करून घेतलेला आहे। आता इथं छाती आहे 9ची 9 आणि पुढं 2 11 इंचाची मी घडी घालून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही। त्याच्यानंतर उंची आहे बघा, फक्त वरच्या पार्टची उंची आहे 15 इंच, त्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे, 1 इंच मिळवायचं म्हणजे 16 इंच उंची घेतलेली आहे चोली पार्टची। त्याच्यानंतर 6.5 इंच मी इथं शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडासुद्धा जो आहे तर तो 6.5 इंचाचा घेतलेला आहे। त्याच्यानंतर छातीचं माप जे आहे तर ते इथं 9 इंच घ्यायचं आहे आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिन। अशाच प्रकारे खाली सुद्धा आपण लाईन मारून घेतलेली आहे। तर इथे बघू शकताय कमरेचं माप घेतलं, पुढं 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता गळ्याचं माप मी इथं देऊन घेते लगेच, वरती 2.5 इंच, खाली 2.5 इंच आणि गळा जो आहे तर तो उंचीचा 6 इंच गळा आहे। त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे क्रॉसमध्ये घेतलेला आहे थोडंसं, म्हणजे पंचकोनी गळा आपल्याला इथं कट करायचा आहे। तर हे बघा थोडासा ब्रॉड गळा हवा होता म्हणून पुन्हा अजून अर्धा इंच मी खालच्या बाजूने वाढवून घेतलेला आहे। त्यानंतर मुंड्याची गोलाई दिलेली आहे 1.5 इंचावरती आणि गोल असा आकार देऊन घेतलेला आहे। आता हे अस्तर जे आहे तर ते मी इथं कट करून घेते। अस्तर कट करून झाल्याच्या नंतर एक भाग बाजूला काढून घ्यायचा आहे आणि गळा, आता पुढचा गळा जो आहे तर तो मी इथं कट करून घेते, पंचकोनी गळा। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही गळा घेऊ शकताय। आता पुढचा आकार देऊन घेते लगेचच अर्ध्या इंचानं, म्हणजे 1 इंच पुढची गोलाई आपण दिलेली आहे आणि कट करून घ्यायचं आहे लगेच। आता याच्यानंतर पाठीमागचा भाग घेतलेला आहे, पाठीमागच्या भागाला सुद्धा वरती 2.5 खाली 2.5 आणि अर्ध्या इंचाने गोलाई देऊन घेतली। पाठीमागचा गळा जो आहे तर तो गोल गळा घेतलेला आहे आणि पाठीमागची बाजू सुद्धा कट करून झाली। त्याच्यानंतर आता घ्यायचं ते खालच्या बाजूचा अस्तर, खालचा जो घेर आहे घेऱ्याचा अस्तर आपण अगोदर कट करून घेणार आहोत। त्यासाठी हे बघा इथं जे अस्तर आहे तर ते मी डबल फोल्ड होतं, तर ते डबल फोल्डची जी घडी आहे तर ती तशीच डबल फोल्डची घडी क्रॉसमध्ये उचलून हे बघा अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे, म्हणजे एक कोन तयार झालेला आहे आपला। तर अशा प्रकारे जर आपण अस्तरचं कटिंग केलं अंब्रेला टाईपमध्ये, तर जो पार्ट असतो आपल्या कमरेच्या भागाचा तर आपल्या चुन्या घेतलेल्या असतात आणि चुन्या विथ आणि दोन्ही ह्याच्या सुद्धा जर चुन्या घेतल्या आपण, दोन्हीच्याही चुन्या पाडल्या तर कमरेच्या भागाच्या तिथे जास्त फुगा तयार होतो आणि असं जर केलं तर कमी फुगा येतो। तर इथे बघू शकता कमरेच्या बाजूला दोन्ही बाजूला एक जवळजवळ अर्धा 1 इंच सोडलेला आहे आणि अशा प्रकारे लाईन मारून घेतली आहे बघा, म्हणजे वरचा भागाचं एक अर्धा ते पाऊण इंच इकडे आणि पाऊण इंच तिकडे सोडून द्यायचं आहे, कारण हे कापड जे असतं अंब्रेलाचं स्ट्रेचेबल होतं, स्ट्रेच होतं क्रॉसमध्ये कटिंग असल्यामुळे। त्याच्यानंतर बघा जेवढं आपलं घडी आहे म्हणजे उंची आहे, आता 50 इंच 54 इंच उंची असेल
तर त्याच्यापेक्षा एक 4 ते 5 इंच उंची आपल्याला अस्तरची कमी ठेवायची आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला गोल असा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा करायचं आहे की आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा एक 4 ते 5 इंच अस्तर कमी घ्यायचं आहे. तर इथे मी अस्तर कमी घेतले, तर आता 2 भाग वरचे कमी पडत आहेत. तुम्हाला दिसत असतील वरची बाजू जी आहे तर ती कमी पडते. तर तिथं सुद्धा आपल्याला दुसरा कापड जॉईंट करून घ्यायचं आहे. तर ते पुढं मी दाखवणार आहे कसं जॉईंट करायचं ते. तर हे बघा आता इथं वरती कापड कमी पडते, तर ते कापड अशा प्रकारे ठेवून घेणार आहे मी आणि ठेवून एक्स्ट्रा आपल्याला जेवढं लागतंय तेवढं त्याच मापाने, खालच्या मापाने हे बघा इथं कट करून घ्यायचं आहे. अगोदर मार्किंग करून घ्यायचे आणि नंतर कट करून घ्यायचे. एवढं काही असं अवघड नाही, सोपं आहे ही पण पद्धत. तर इथं जॉईंट देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे कट करून घेतला आणि हा आपला अस्तरचा भाग जो आहे तर तो व्यवस्थित असा कट करून झालेला आहे. तर बघू शकताय अस्तर वरचा आणि खालचं दोन्हीही अस्तर कट करून झालेला आहे. आता मेन साडी घेतलेली आहे मी. साडीचा एक भाग एका साईडनेच हे बघा अशा प्रकारे 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतले आणि जो खालचा भाग होता त्या भागामध्ये आपण वरचा भाग काढणार आहोत. हे बघा क्रॉसमध्ये असं तुम्हाला दिसत असेल कपडा मी कशा प्रकारे कटिंग करते. तर थोडासा वेगळा लुक दिसावा यासाठी मी अशा प्रकारे कटिंग करून घेतलेला आहे. सेम सुद्धा आपण केला असतं, लायनिंगचा भाग वर आणि खाली सुद्धा लायनिंग घेतला असतं, परंतु तो दिसायला एवढं व्यवस्थित दिसलं नसतं म्हणून थोडंसं वेगळं घेतलं. आता ह्यामध्ये आपल्याला बाही कट करायची आहे. लायनिंग उभ्या घ्यायच्या आहेत कारण थोडासा लुक छान दिसतो. ह्या ज्या लायनिंग आहेत तर त्या पूर्ण स्लीव्जसाठी उभ्या स्लीव्ज घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता स्लीव्जसाठी मी मोजून घेतलेला आहे कपडा. आता 22 इंच स्लीव्ज असेल तर 1 इंच वाढवून घ्यायची आहे, 23 असेल तर 24 इंच घ्यायची आहे आणि कॅप हाईट जी आहे तर ती मी इथे 4 इंच देऊन हे बघा मुंड्याची गोलाई देऊन बाहीचं मार्किंग करून गोल असा आकार दिलेला आहे मुंड्याचा आणि बाही जी आहे तर ती कट करून घेतलेली आहे. सिंपल अशी बाही आहे, फुगा वगैरे काहीच नाही. त्याच्यानंतर उरलेलं जेवढं कापड होतं साडीचं ते सगळं मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकताय पूर्ण उंची आहे 54 इंच. त्यातून आपल्याला 15 इंच कमी करून उरलेला भाग हे बघा अशा प्रकारे कट करून टाकायचे. वरती 15 इंच सोडलं आणि तिथून खाली 54 पर्यंत घ्यायचं उंची आणि उरलेलं हे बघा पूर्ण पट्टी उरलेली आहे तेवढा भाग मी कट करून घेतलेला आहे. तर हे बघा एवढं उरलेलं आहे आणि अशा प्रकारे आपले हे सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता ड्रेसची संपूर्ण कटिंग आपल्या झालेली आहे. आता राहिलेलं आहे तर ते शिलाईचं. कटिंग व्यवस्थित केलं, कटिंगचा भाग व्यवस्थित पाहिला तर शिलाई करण्यासाठी काहीही अवघड नाही. अतिशय सोपी पद्धत शिलाईची सुद्धा मी सांगणार आहे. तर इथं बघू शकता पुढचा भाग घेतलेला आहे मी आणि पुढच्या भागाला अस्तरवरती गळा कट केलेला होता आपण. तर आता मेन फॅब्रिकवरती गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे मेन फॅब्रिकवरती गळा कट करून घेतला आणि आहे असंच आता बघा मी स्टिच करून घेणार आहे. आता स्टिच करून घ्यायचं आहे. नंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. ते बघा तिथं त्रिकोणाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला कोन काढायचा आहे त्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवून दाब उचलून मी परत सुई फिरवून घेते दाब. अशा प्रकारे जर केलं तर व्यवस्थित असे पंचकोनीचे जे कोन असतात तर ते व्यवस्थित निघून येतात. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक हे बघा अशा प्रकारे कट करून मी लगेच छोटासा कट मारून घेते. कट मारल्यामुळे आपलं जास्त राहील तर ते व्यवस्थित पलटी होतं. हे बघा असा कट मारून घ्यायचा आहे. शिलाईच्या अलीकडं, शिलाईच्या पलीकडं कट जाऊ द्यायचा नाही. त्याच्यानंतर आता अस्तर पलटी करून घेतले आणि फक्त अस्तरवरती मी टिप मारून घेते बघा आणि गळा व्यवस्थित दिसणार आहे. आणि जे खालची बाजू असती गळ्याची जी अर्धा इंच आपण टिप मारलेली ती अस्तरच्या बाजूला घ्यायची असते. खालची जी बाजू टिप मारलेली असते त्या अस्तरच्या बाजूला छोटासा अर्धा इंचाचा कपडा असतो बघा. तर तो अस्तरच्या बाजूला घेतला आणि व्यवस्थित अस्तरवरती टिप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर गळा जो आहे तर तो पलटी करायचा. यामुळे व्यवस्थित आता पलटी होतं. बघू शकता आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. हे बघा काहीही न करता व्यवस्थित गळा पलटी झालेला आहे. पंचकोनी गळा
आता याच्यावरती शिलाई नाही मारली तरी चालेल, एखादी इस्त्री मारून घेतली तरी चालेल, किंवा एखादी आता मी जशी टीप मारते तशी टीप मारली तरी चालेल. तर हे बघा अशा प्रकारे 2 रेषेचा अंतर ठेवून मी गळ्याच्या सभोवती पूर्ण टीप मारून घेते आणि राहिलेले दोन्ही तिन्ही भाग जे आहेत बाकीचे, साईडचा मुंड्याचा गोल भाग, कमरेचा भाग, साईडचा भाग, हे सगळे भाग अस्तर आणि मेन फॅब्रिक हे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे दोन्ही हाताने व्यवस्थित सेट करत करत आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्टिच केल्यामुळे काय होतं, आतमध्ये गोळा होणं किंवा कपडा एका जागी असा हे होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित दोन्ही हाताने पसरवून घेऊन टिपा मारून घ्यायच्या आहेत. मुंड्याची गोल टिप मारायची, त्याच्यानंतर कमरेची वगैरे सगळे टिपा मारून आपल्याला हे वरचा भाग जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा भाग जो असतो तर तो कट करून घ्यायचा आहे. मी टिप मारते तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि असे छान छान ड्रेस, ब्लाऊज, कटिंग, स्टिचिंग यांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील, वेगवेगळ्या कपड्यांपासून DIYs, छोट्या छोट्या कतरणपासून काही आपण नवीन वेगळं काहीतरी बनवत असतो, यांचे सगळ्यांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील, तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवायचं आहे, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही. तर हे बघा मी टिप मारून घेतली आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तर ते कट करून घेते. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला कमरेच्या बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत कमरेला. आता कमरेला टक्स मारल्यामुळं काय होतं, कमरेचा जो भाग असतो तर तो वरती उचलल्या जात नाही आणि जो शेप आहे तर तो व्यवस्थित असा बसून येतो. तर टक्स मारण्यासाठी हे बघा वरून आपण जे आपलं शोल्डर आहे तिथून व्यवस्थित मध्यावरून दुमडून घ्यायचं आहे. शोल्डरच्या मध्यावरती हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, शोल्डरच्या मध्यावरून दुमडायचं आणि जिथे येते तिथून उंची 4 इंचाचा असा टक्स मारून घ्यायचा आहे. आपण ब्लाऊजला जसा पाठीमागे मारतो त्याच प्रकारे. आता टक्स मारून झाल्याच्या नंतर मोजून घेतलं मी कमरेची बाजू किती आहे आणि तिथं तेवढ्याच आपल्याला ह्या ज्या आहेत तर आता खालच्या बाजूच्या चुन्या ज्या आहेत तर त्या पूर्ण चुन्या पाडून घ्यायच्यात. आता चुन्या पाडण्याच्या अगोदर साईडला 2 ते 2.5 इंच कापड आपल्याला सोडायचं आहे आणि मगच चुन्या पाडायला सुरुवात करायची. चुन्या पाडत असताना अर्ध्या इंचाच्या आपण चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण जे आपलं कापड आहे तर ते चुन्या पाडून घ्यायचे. तर आता जेवढा आपल्या वरच्या भागाचा कमरेचा भाग आला होता मोजून घेतलेला आहे आणि तेवढ्याच चुन्या आपल्याला भरती करून घ्यायच्यात. एखादी चुनी जर कमी झाली तर एक चुनी उसवून घ्यायची, किंवा जास्त झाली तर जो आपण एक्स्ट्राचा कपडा साईडला सोडलेला असतो 2 इंच तर तिथं आपण एखादी चुनी पाडून घेऊ शकतो. तर हे बघा अशा प्रकारे सगळ्या चुन्या ज्या आहेत तर ते मी अर्ध्या इंचाच्या चुन्या पाडून घेते. तर या अगोदर आपण मैत्रिणींनो बरेच सारे व्हिडिओज आपण साड्यांपासून, वेगवेगळ्या साड्यांपासून ड्रेस बनवलेले आहेत. ते जर व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक जी आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा तुम्ही नक्की चेक करा. छान असे पार्टीवेअर ड्रेस, काठपदर साड्यांचे ड्रेस, नेटच्या साड्यांचे ड्रेस, आता हा कॉटनच्या साडीचा ड्रेस, खूप सारे ड्रेसेस आपण स्टिच केलेले आहेत. ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओज आहेत, तर ते पाहिले नसतील तर एकदा नक्की चेक करून घ्या. तर हे बघा अशा प्रकारे आपण मोजून घ्यायचं आहे आपलं किती झालेलं आहे तर ते हे बघा 23 इंच झालेलं आहे आणि आपलं जो मेन वरचा जो भाग आहे तर तो सुद्धा 23 इंच आहे. आता हा भाग जो आहे तर तो अशाला असाच ठेवून घ्यायचा आहे आणि वरचा भाग हे बघा अशा प्रकारे उलटा ठेवून मोजून घ्यायचा आहे. तर एकदम बरोबर अशा चुन्या झालेल्या आहेत. एखादी जर कमी झाली तर इथे एक चुनी पाडून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे आता मी जॉईंट लगेच करून घेणार आहे. खालचा भाग आहे असाच ठेवलेला आहे, फक्त वरचा भाग आहे तर तो उलटा भाग वरती घ्यायचा आहे आणि सरळ भाग आतमध्येच ठेवायचा आहे आणि स्टिच करायचा आहे. त्यामुळे काय होतं, जे स्टिचिंग केलेला भाग आहे तर तो दोन्ही एकाच साईडला येऊन जातात. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा करायचं आहे. बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये जे दिसतं त्यामुळे लवकर लक्षात येतं
की कशा प्रकारे आपल्याला स्टिचिंग करायचं. आता अस्तर जोडायचं आहे आपल्याला. अस्तर जोडताना सुद्धा असंच, आता बघा अशाला असंच ठेवलेलं आहे मी आणि याच्यावरतीच अस्तर जोडायचं आहे आपल्याला. हे बघा हे अस्तर जे आहे तर तो वरीच जोडायचं आहे, खालच्या बाजूने जोडायचं नाही. वरच्या बाजूने आपण जो वरचा पार्ट जॉईंट केला त्याच तिथूनच वरतून तुम्हाला अस्तर जोडत जायचे. आता हे अस्तर जे आहे तर ते क्रॉसमध्ये कट केल्यामुळं थोडंसं मोठं जर होत असेल तर मधल्या बाजूला एखादी चुनी देऊन टाकायची आहे कमरेच्या बाजूला. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल एखादी चुनी दिलेली बघू शकताय. थोडंसं मोठं होत असले तर चुनी द्यायची आहे, कारण हा कापड जो आहे तर तो क्रॉसमध्ये आपण कट केलेला असतो आणि क्रॉसमध्ये कट केल्यामुळं थोडंसं स्ट्रेचेबल होतं हे. तर हे बघा अशा प्रकारे आपला भाग पूर्ण झाला आहे आणि यामुळे काय होतं, मधली जी शिलाई असते तर ती दिसत नाही. हे बघा अशा प्रकारे आतल्या बाजूने सुद्धा ड्रेसला फिनिशिंग येऊन जाते. तर हा भाग पूर्ण झालेला आहे आणि असाच आपल्याला पाठीमागचा भागसुद्धा कंप्लीट करून घ्यायचा आहे. तो भाग मी तुम्हाला दाखवणार नाही स्टिच करताना, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तो तुम्हाला बघायलासुद्धा खूप कंटाळा येतो. मग त्यामुळे मला काय वाटतं की एकच बाजू दाखवलेली आहे, हीच बाजू तुम्ही व्यवस्थित जर पाहिलीत लक्ष देऊन तर अशाच प्रकारे तुम्हाला पाठीमागची बाजूसुद्धा लक्षात येईल कशी करायची ते. याच्यानंतर हे बघा खालच्या बाजूने अस्तर जे होतं तर ते कमी पडलेलं होतं, तर आपल्याला अस्तर हे बघा अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे लगेचच. आता अस्तर जॉईंट करून झाल्याच्या नंतर त्याला वरतून दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्याच्या नंतर खालून जे फोल्ड होतं गोल असा आकार जो आहे तर तो फोल्ड करून घ्यायचा आहे. लगेचच मी दाबटीप देऊन घेते बघा अस्तरला सुद्धा. दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि खालच्या बाजूने जो गोल असा आकार होता आपला घेरा तो घेर जो आहे तर तो थोडासा कमी जास्त होता तर तो व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो थोडासा पावसाचा वातावरणाचा प्रॉब्लेम होतोय. पावसामुळे थोडंसं आपल्याला जो व्हॉइस ओव्हर आहे तर तो करायला मिळतच नाही, त्यामुळे थोडंसं पावसाचा आवाज येत असेल तर इग्नोर करा आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या. मी कशा प्रकारे स्टिच करते याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या, म्हणजे तुम्ही पण घरी बसल्या बसल्या अशा प्रकारचे छान छान ड्रेसेस शिवू शकता, 4 पैसेही मिळू शकतात, किंवा जर बाहेरचे नसतील शिवायचे तर घरचेही शिवून पैशांची बचत करू शकताय. तर हे अशा प्रकारे हे बघा खालच्या बाजूने मी सगळं घेर जो आहे तर तो फोल्ड करून घेते. घेर फोल्ड करून झाल्याच्या नंतर एक बाजू कंप्लीट झालेली आहे. अशीच दुसरीही बाजू मी कंप्लीट करून घेते, मागची बाजू, आणि दोन्ही बाजू हे बघा इथं ठेवून आता आपल्याला दोन्ही बाजूचं शोल्डर एकत्र जॉईंट करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने. आता दोन्ही बाजू आतल्या बाजूने सुलट आहेत, वरची बाजू हे बघा उलट आहे आणि शोल्डर जे आहेत तर मी इथं जॉईंट करून घेणार आहे. शोल्डरला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत लगेचच, जेणेकरून काय होतं घालताना किंवा काढताना एखादी टिप उसवण्याची शक्यता असते, त्यामुळे डबल टिप लगेचच मारून घ्यायची आहे शोल्डरला. शोल्डरला टिप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला बाही जी आहे तर ती बाही जॉईंट करून घ्यायची आहे. तर मुंड्याचा जो घेर आहे तर तो थोडासा एक्स्ट्रा होता, तर तो एक्स्ट्रा असलेला मुंड्याचा घेर आपण कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही मुंडा जो आहे दोन्ही शोल्डर मोजून घ्यायचे आहेत. दोन्ही शोल्डर तेवढालेच ठेवायचे आहेत. थोडा जरी कमी जास्त झाला तरी आपल्या बाहीमध्ये फरक पडू शकतो, बाही लहान किंवा मोठी होऊ शकते. तर इथे बघू शकता एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला, मुंड्याला व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. बाही जॉईंट करण्यासाठी इथे बघू शकता मी ही बाही जी आहे तर ती ऑलरेडी अगोदरच खालच्या बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, परंतु इथं बघू शकता आता वरची बाजू आहे तर ती पुढचा आकार मी इथं अशा प्रकारे देऊन घेते. तर मला सवय झाली आहे तर अंदाजेच मी आकार देत असते समोरच्या बाजूचा.
तर तुम्हाला जर जमत नसेल कोणाला तर या अगोदर आपले भरपूर सारे व्हिडिओज आहेत बाहीच्या रिलेटेड. फक्त बाही कशी कट करायची, कशी पुढचा आकार द्यायचा, पेपर कटिंगसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यानंतर आपण जे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत त्या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये बाही जॉईंट करण्याच्या अगोदर मी आकार देत असते, त्यामध्ये सुद्धा व्हिडिओज आहेत. तर ते हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते सुद्धा व्हिडिओज एक एक करून बघून घ्या. त्यानुसार तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स माहिती होतील. त्याच्यानंतर बाही जी आहे तर हे बघा इथं मध्यावरून मी अटॅच करून घेते, जोडून घेते. नेहमी आपण ब्लाऊजला सुद्धा बाही मध्यावरूनच जोडत असतो, त्याचप्रमाणे ड्रेसलाही मध्यावरून बाही जोडून घ्यायची आहे. मध्यावरती बाहीचा कट मारलेला होता सुरुवातीला आपण, तिथूनच हे बघा अशा प्रकारे बाही जोडून घ्यायची आहे. त्यामुळं दोन्हीकडे बाही व्यवस्थित जोडल्या जाणार आहे, कमी किंवा जास्त होणार नाही. तर अशाच प्रकारे बाही जोडून घ्यायची आणि हीच बाही जोडलेली आहे तशीच दुसरीही बाही जोडून घ्यायची आहे. तर दुसरीही टिप लगेच मारून घ्यायची आहे जेणेकरून ऊस होण्याची शक्यता कमी असणार आहे. दोन्ही टिपा मारून घ्यायच्या आहेत बाहीला. अतिशय सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. एकाच प्रयत्नात तुम्हालाही समजेल अशी मी अपेक्षा करणार नाही किंवा खात्रीही देणार नाही की तुम्हाला समजून जाईल. 1 ते 2 वेळेला व्हिडिओ पाहावेच लागतील. कुठलीही गोष्ट लगेच बघितल्याबरोबर जमेल असं नसतं, तर त्याला 1 ला 2 वेळेला पाहावं लागतं. व्हिडिओ सावकाश सांगण्याचा प्रयत्न केला जरी समजला नसेल तर एकदा आणखी दुसऱ्यांदा तुम्ही व्हिडिओ बघा. सावकाश व्हिडिओ बघा, कुठेही स्किप न करता तुम्हाला हळूहळू ब्लाऊज ड्रेस स्टिचिंग करता येतील. तर इथे दुसरीसुद्धा बाही मी जॉईंट करून घेतलेली आहे, डबल टिप मारून घेतलेली आहे. आता याच्यानंतर बघू शकता दुसऱ्या बाहीला डबल टिप मारून घेते. याच्यानंतर आपल्याला सगळी मापं घ्यायची आहेत. मुंड्याचा घेराचं माप, छातीचं माप आणि कमरेचं माप ही सगळी मापं घ्यायची आहेत. त्यानंतर बाहीचं माप घेराचं. तर त्याच्या अगोदर बंद राहिले होते, पाठीमागच्या बाजूचे जे बंद आहेत तर ते बंद राहिले होते, तर ते बंद मी इथं कवर करून घेते, लावून घेणार आहे. उलट्या बाजूने स्टिच करायचे आणि एखाद्या टोकाच्या वस्तूने आपल्याला ते सुलट करून घ्यायचे आहेत आणि पाठीमागच्या बाजूला जॉईंट करून द्यायचे आहेत. त्यामुळं ड्रेसला लुक छान येतो. थोडासा लूज जरी असेल आणि हे बंद जरी बांधले तरी छान दिसतं. त्याला एक्स्ट्राची आता नवीन निघालेली जी आहे पुढून बेल्ट वगैरे करण्याची गरज नाही, तर यावरती छान दिसतं बांधून टाकल्याच्या नंतर. तर बघू शकता आणि या अगोदरसुद्धा ड्रेसचे व्हिडिओज बनवलेले आहेत, तर ते सुद्धा नक्की बघा. पार्टीवेअर ड्रेसचा आहे, काठपदरच्या ड्रेसचा आहे, नेटच्या ड्रेसचा आहे. तर पाठीमागच्या बाजूला इथे बघू शकता अशा प्रकारे अगोदर अटॅच करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला फिटिंग जे आहे तर ते करायची आहे. तर बंद अटॅच करून झालेत आणि आता फिटिंगसाठी इथं बघू शकता दोन्ही बाजू व्यवस्थित धरलेल्या आहेत. मी खालची बाजू आणि वरची बाजू व्यवस्थित घेतली आहे. त्याच्यानंतर हे बघा मुंड्याचा घेर जो आहे तर तो 8 इंचावरती मी 8 ते 8.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. पुढचं मनगटाच्या तिथलं 4-4.5 इंचावरती दोन्ही मार्किंग जे आहेत तर ते एकत्र जॉईंट करून घ्यायचे आहेत, म्हणजेच एक रेषा मारून घ्यायची आहे. आणि कमरेची सुद्धा इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. जेवढी कंबर आहे तेवढी आपल्याला हे बघा अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेतल्याच्यानंतर संपूर्ण रेषा सरळ मारून घेतली. ब्लाऊजला जसं आपण फिटिंगला रेषा मारतो तशीच मारून घेतली आणि त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे सरळ रेषा आपल्याला मारून घ्यायची आहे. आता ही सरळ रेषा आपल्याला कमरेच्या खाली जी टीप आहे तर कमरेच्या खाली 4 ते 5 इंचावरती अस्तर आणि मेन फॅब्रिक धरून रेष मारून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघा कमरेपर्यंत आलो आहे. कमरेच्या खाली 4 ते 5 इंच आपलं मेन ब्लाऊज, मेन अस्तर, मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक हे बघा इथं आली. इथं आल्याच्यानंतर लॉक केलं, म्हणजे डबल मशीन फिरवली, अस्तर खालच्या खाली ढकललं आणि वरचं वरती ढकललं आणि फक्त जे आपलं मेन फॅब्रिक होतं ते घेऊन 2 फॅब्रिक एकत्र जॉईंट करून घेतो. यामुळे फिनिशिंग ड्रेसला अतिशय फिनिशिंग छान येणार आहे. रेडीमेड ड्रेसला जशी फिनिशिंग असती वन पीसला तशीच फिनिशिंग येऊन जाणार आहे. तर इथं लॉक करून कट करून घेतला एक्स्ट्राचा दोरा आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे
आता अस्तरचं दोन्ही एकत्र जॉईंट करायचे. आता बघा इथे एक छोटासा कट मारायचा आणि आतलं कापड आत ढकलून द्यायचं आणि फक्त अस्तर दोन्ही एकत्र घ्यायचे आणि अस्तर घेऊन अस्तरवरती टीप मारायचे. सुरुवातीला लॉक केलं म्हणजे डबल टीप मारली आणि खालीपर्यंत सुद्धा घेऊन डबल टीप मारून घ्यायची आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्याही बाजूला. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर हा झाला ड्रेस आपला संपूर्ण. आता इथं एक्स्ट्राच्या 1 2 3 रेषा मारून घ्यायच्या आहे. आता बघा याच्या पुढे एक्स्ट्रा 1 2 2 3 3 रेषा मी मारून घेणार आहे, जेणेकरून कस्टमरला जर फिट्ट झाला वगैरे तर एखादी टिप त्यांना घरच्या घरी उसवता यावी. त्यामुळे 2 2 3 3 टिपा मी दोन्ही साईडला मारून घेते आणि अशा प्रकारे आपला ड्रेस कंप्लीट झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा ड्रेस सांगण्याची पद्धत कशी वाटली, की ड्रेस समजला किंवा नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. अतिशय छान असा ड्रेस झालेला आहे. पुढच्या बाजूला मी बटणं लावून घेतलेली आहेत आणि सुंदर असा डबल टोनच्या साडीचा ड्रेस एकदम छान. आहेरातली साडी होती. आहेरातल्या साडीचा एकदम छान असा उपयोग आपण केलेला आहे. तुमच्याकडे सुद्धा अशी एखादी साडी असेल तर त्याचा सुद्धा असाच उपयोग करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.